कीर्ती जगामा कीर्ती जगामा। हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकोने दे हरी संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ पंढरीचा वार करी वारी चुकोने दे हरी चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान पंढरीचा वार करी वारी चुकोने दे हरी यौंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुतां संजीवेत्ति किल शक्तिधर स्वदाम्नाम् अन्याउच्चहस्तचरण श्रवणत्वकादिं प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरथ्याम्बुरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकारो प्रथमन मेने हे पाण्डुरङ्गकारो प्रथमन मेने पाण्डुरङ्गकारो प्रथमन मेने पाण्डुरङ्गकारो प्रथमन मेने हे पांडुरंगकारो प्रथमन मेने पांडुरंगकारो प्रथमन पांडुरंगकारो प्रथमन मेने दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपाने त्याचा विस्तार हे त्याचा कृपाने विस्तार दुसरे संताचिया हरि बोल संताचिया त्यांच्या कृपाने अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुर्ति प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन घेन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं काय माझी वाणी मानेल संतासे रंग उचितासे आपुलिया रंग उचितासे काय माझी वाणी मानेल संतासे रंग उचितासे आपुलिया रंग उचितासे काय माझी वाणी मानेल संतासे माझी वाणी मानेल संतासे काय माझी वाणी मानेल माझी वाणी मानेल संतासे रंग उचितासे आपुलिया रंग उचितासे आपुलिया माझी वाणी मानेल संतासे रंग उचितासे आपुलिया रंग उचितासे आपुलिया
अशी व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकवणे दे हरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी ट्रबल थोडा कमी कर दादा. चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामराष्ट्र ज्ञानेश्वर तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून अभंग बहुतांशी सर्वांच्या पाठातला आहे, परिचयातला आहे. अगदी गोड अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. या अभंगामधून माझे जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याला जीवनामध्ये काहीतरी दान मागत आहेत. विठाला विठाला अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा, भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे, काय निमित्तानं आहे, आपल्या सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला खूप दुरून बोलवलंय. वैकुंठवासी कैलासवासी स्वर्गीय आमचे बबनराव बाबूराव शिंदे, सर्व प्रेमानं आपण त्यांना बापू म्हणत होतो. बापूंच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त, बापूंच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त या शिंदे कुटुंबियांनी खूप सुंदर नियोजन केलंय आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. तसा हा जो अभंग आहे हा वारीच्या प्रसंगातील आहे, बरोबर आहे का नाही. मग वारीचा अभंग वर्ष श्राद्धाला का घेतला, वारीचा अभंग पुण्यतिथीला का घेतला, असे बरेचसे काही जाणकार लोक प्रश्न करतील. पण मला आनंद वाटतो, बऱ्याचशा वेळेस समाजामध्ये वर्ष श्राद्ध करत असताना, बऱ्याचशा वेळेस समाजामध्ये पुण्यतिथ्या करत असताना कधी कधी इच्छा नसली तरी काही लोकांचं कीर्तन करावं लागतं महाराज, बरोबर आहे का नाही. इच्छा नसते आम्हाला त्या लोकांना कीर्तनात त्यांचं वर्णन करावं. काही काही लोक जीवनभर दारू पिऊन मरतात, काय जीवनभर दारू पिऊन मरतात आणि त्यांच्या पुण्यतिथीला कधी कधी आम्हाला अभंग घ्यावा लागतो. याच्यासाठी केला होता हट्टास शेवटचा दिवस. तो ही काही लोकांची पुण्यतिथी करायची इच्छा नसते, पण लोकांच्या आग्रहास्तव त्या माणसाची पुण्यतिथी करावी लागते. पण महाराज, काही काही माणसाच्या पुण्यतिथ्या करत असताना, काही काही माणसाचे वर्ष श्राद्ध करत असताना निश्चित आनंद वाटतोय मला. बापूने जीवनामध्ये किती संपत्ती कमवली याच्याशी मला घेणं देणं नाहीये. त्यांचे मुलं गरिबीतून पुण्याला जाऊन चांगल्या ठिकाणी त्यांनी आपलं अस्तित्व निर्माण केलं, हाही विषय मला तुम्हाला कीर्तनात सांगायचा नाही. कारण बिझनेस करणं, संपत्ती कमवणं, पद कमवणं हे ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा विषय, बरोबर आहे का नाही. पण बापूच्या जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती, बापूच्या जीवनातलं सगळ्यात मोठं ऐश्वर आणि बापूने जीवनात कमवलेली जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती जर काय असेल तर ते फक्त आणि फक्त पंढरपूरचे वारकरी होते महाराज. काय होते. आणि मला आनंद वाटतो, एखाद्या वारकऱ्याची सेवा करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. खूप आनंद वाटतोय. खरं तर या परिवाराचं जर हे चरित्र पाहिलं आल्यानंतर, मला दादाने सर्व दाखवल्यानंतर एक प्रमाण मी तुमच्यासाठी खर्च करतो, फक्त तुकोबरायच्या गाथ्यातलं. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती, जेते हरीचे दास जन्म घेती, ओ जेते हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते जन्म घेती, हरीचे दास जन्म घे. या कुटुंबाकडे पाहिल्यानंतर एक प्रमाण मी तुमच्यासाठी खर्च केलंय तुकोबरायच्या गाथ्यातलं. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती. ज्या कुटुंबामध्ये आमच्या बापूंचा जन्म झालाय, त्यांच्या वडिलांचा जर इतिहास पाहिला तर कारगिल युद्धामध्ये त्यांनी खूप चांगली जबाबदारी आपल्या जीवनामध्ये जी आली ती बजावलेली आहे, बरोबर आहे का नाही. म्हणून मी सहजासहजी कीर्तनातून असं चुकीचं वर्णन कोणाचं करणार नाही महाराज, बरोबर आहे का नाही.
मी गाढवाला गाढव म्हणणारा महाराज आहे, घोड्याला घोडं म्हणणारा महाराज आहे. बरोबर आहे का नाही? कोणी 2 पैसे वाढवून दिले म्हणून गाढवाला गजानन म्हणणारा बाबा मी अजिबात नाहीये. मला आनंद वाटतोय की या परिवाराचं एक खूप मोठं योगदान देशासाठी सुद्धा आहे आणि याच परिवाराचं योगदान संप्रदायासाठी सुद्धा आहे. मला आमच्या युवराज भैयांनी आणि संदीप भैयांनी सांगितलं म्हणे महाराज त्यांची तब्येत बरी नव्हती तरी त्यांनी आळंदीचं दर्शन नाही सोडलं म्हणे महाराज. पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी. ज्याच्या जीवनात किती जरी मोठं संकट आलं, ज्याच्या जीवनामध्ये किती जरी मोठा आघात झाला तरी ज्या माणसाने परमार्थाचा नेम सोडला नाही, अहो स्वतःची तब्येत खराब झाल्यानंतर पोराला सांगितलंय पोरा आता मला जाणं होत नाही, तू पंढरपूरची वारी खंडित होऊ द्यायची नाहीये. आणि मग खरं सांगा अशा वारकऱ्याच्या पुण्यतिथीला दुसरा अभंग घेण्यापेक्षा जी जगद्गुरु तुकोबराने पांडुरंगाला मागणी मागितली तोच अभंग मी तुम्हा सर्वांच्या सेवेसाठी घेतलाय. विठाला 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 देह जावो अतिवारा हो, देह जावो अतिवारा हो, जाऊ अथवा राहू पांडुरंगी दृढ भाऊ चरण न सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथा. बसणारे मंडळी जाणं या निसर्गाचा नेम आहे, जाणं या प्रकृतीचा नेम आहे. जोही व्यक्ती जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचं. बसणारे मंडळी फक्त लक्ष द्या गाड्यांनो माझ्या कीर्तनाकडे. जाणं तुमच्याही हातात नाहीये, जाणं माझ्याही हातात नाहीये. कधी जाणार हे तुम्हालाही माहित नाही, कधी जाणार हे मलाही माहित नाही. पण बापूंच्या पुण्यतिथीसाठी उपस्थित सर्वच माझे जनता जनार्दन मायबापाला माझी विनंती आहे, तुम्ही कधी जाणार आहे, मी कधी जाणार आहे तुम्हालाही माहित नाही, मलाही माहित नाहीये. पण माझी बसणाऱ्या मंडळीला हात जोडून विनंती आहे, कसं जायचंय तुम्हालाच्याही हाती आहे, कसं जायचंय माझ्याही हाती आहे. बापूंच्या पुण्यतिथीसाठी उपस्थित सर्व मंडळीला माझी विनंती आहे, आपण सुद्धा बसल्या बसल्या हा विचार जीवनामध्ये करत जा की मी गेल्यानंतर माझ्याही घरच्यांनी माझी पुण्यतिथी घातली पाहिजेत, मी गेल्यानंतर माझंही वर्षश्राद्ध माझ्या घरच्यांनी घातलं पाहिजेत, मी गेल्यानंतर माझ्याही घरच्यांनी माझी दशक्रियाविधी घातली पाहिजेत. अरे काही माणसं जिवंत असताना त्यांच्या मरणाची वाट लोक पाहतात. माझी तर विनंती अशी आहे, लोकांनी आपल्या मरणाची वाट पाहू एवढे दिवस जगूच नाही गड्यांनो. जीवन असं जगावं की आपण गेल्यानंतर आपल्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात यावा. कबीरा कबीरा हो कबीरा हो कबीरा कबीरा जब हम पैदा हुए जगह से हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए हम से. बसणारे मंडळी जिल्हा रडाल तुमच्या आणि माझ्यासाठी नका एवढं चांगलं जगू, पण तालुका आपल्यासाठी रडावं एवढं तर प्रत्येकाने जगलंच पाहिजेत. नका का तालुका रड्यानं कमीत कमी गाव तर रडलं पाहिजेत. आता याच्यापेक्षा अजून किती सबसिडी देणार महाराज मी तुम्हाला. कमीत कमी तुमचे नातेवाईक तर तुमच्यासाठी रडले पाहिजेत ना महाराज. माझी विनंती गड्यानो, जीवन जगत असताना जीवन माझ्या तुकोबरायसारखं जगा, जीवन माझ्या ज्ञानोबरायसारखं जगा. निश्चित जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये संसाराचं दुःख होतं. कोपला पाटील गावीची ही लोक आता मज भिक, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मानश्री एक अन्न अन्न करता मेली. म्हणले असतील तुकोबराय संसारात मला त्रास झाला, पण आध्यात्मिक जीवन परमार्थिक जीवन तुकोबरायचं एवढं सोन्यासारखं होतं की तुकोबरायच्या मुखातले उद्गार पहा किती गोडे. अंतकाळी विठू आमासी पावला, अंतकाळी विठू
अंतकाळी अंतकाळी विठू आमासी पावला अंतकाळी विठू आमासी पावला अंतकाळी गुढी सहित झाला गुप्त तुका गुढी सहित झाला गुप्त तुका वाडवेळ झाला उभा वाडवेळ झाला उभा गुढी सहित मंडळी लक्ष देऊन कीर्तन ऐका. तुकोबरायच्या जीवनामध्ये सांसारिक दुःख होतं मान्य आहे मला. तुकोबरायची पत्नी अन्न करता मेली मान्य आहे मला. तुकोबरायची पाटीलकी गेली, सावकारकी गेली, अन्न गेलं, मान गेलं, धन गेलं, सगळ्या गोष्टी तुकोबरायच्या हिरावल्या मान्य आहे मला. पण तुकोबरायचं सांसारिक जीवन जरी फाटका असेल महाराज, पण आध्यात्मिक जीवन तुकोबरायचं एवढं गोड होतं की अंतकाळी विठू आम्हासी पावला कुडी सहित झाला गुप्त तुका. साधू हा जीवनभर कसा वागतो याला महत्व नाहीये. शूर जाणीजे रणी आणि साधू जाणीजे मरणी. ज्ञानोबरायला लोकांनी मधुकरी दिली हा चरित्र भाग ऐकतोय आपण. ज्ञानोबरायला सिद्धबेटात लोकांनी काढून त्याला वाईट टाकलं मान्य करतोय. पण ज्ञानोबरायचं अध्यात्माचं जीवन एवढं सुंदर होतं. देवनिवृत्तीयाने धरले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसावया. अरे काय ऐश्वर्य असेल माझ्या ज्ञानोबरायचं. अख्ख्या जगानं ज्या मालकासाठी रडावं, अख्ख्या जगाने ज्या विश्व मालकासाठी रडावं, तो विश्वाचा मालक माझ्या ज्ञानोबरायच्या जाण्याने रडतोय. देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी. ते ज्ञान संजीवनी जान त्रैलोक्यासी. रुक्मिणी आईसाहेबाच्या डोळ्याला धारा लागल्या मालक. हजारो संत महात्मे या महाराष्ट्रात जन्माला आले, हजारो संत महात्मे या महाराष्ट्रातून निघून गेले. पण ज्ञानोबरायविषयी तुमची एवढी तळमळ का आहे? का तुम्हाला एवढं दुःख होतं? ज्ञानोबरायचं आणि पांडुरंगाचं नातं सांगत असताना नाथबाबांनी एका ठिकाणी सांगितलं, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. मित्र वेगळा आणि सखा वेगळा, ड्रायव्हर वेगळा आणि सारथी वेगळा. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचे ड्रायव्हर नव्हते, सारथी होते महाराज. ड्रायव्हरला फक्त गाडी चालवायची अक्कल असती. ड्रायव्हरला कशाची अक्कल असती? गाडी चालवायची अक्कल असती. पण मालक संकटात आल्यानंतर त्या संकटातून बाहेर काढण्याची ताकद ही ड्रायव्हरकडे नसती, ती सारथ्याकडे असती. म्हणून सारथ्य पण अर्जुनाचे करीत असे. मित्र वेगळा आणि सखा वेगळा. बरोबर आहे. विवेक सागरा जय हो. विवेक सागरा. हॅलो. विवेक सागरा सखा माझ्या ज्ञानेश्वरा. सखा माझ्या ज्ञानेश्वरा. सखा माझ्या ज्ञानेश्वरा. सखा माझ्या ज्ञानेश्वरा. विवेक सागरा तुम्ही किती दिवस जीवन जगले याला महत्व नाहीये. तुम्ही जीवन जगले कसं याला खूप महत्व आहे. बसणारे मंडळी, काल माझ्या संभाजीराजांचा बलिदान दिन होता. कोणता दिन होता? एवढे वर्ष झाले माझ्या संभाजीराजांना
पण वडू बुद्रुकला गेल्यानंतर समाधीचं दर्शन घेत असताना प्रत्येक हिंदूच्या डोळ्याला धारा लागल्या महाराज. का कार्य एवढं सुंदर केलं होतं की अजून सुद्धा त्या लोकांच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळतोय. अरे छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर कॉलर टाईट होती तुमची आणि माझी. ज्ञानोबरायचं नाव घेतल्यानंतर ऊर्जा मिळते, तुकोबरायचं नाव घेतल्यानंतर ऊर्जा मिळते. या लोकांचं जीवन असं आहे महाराज. बसणाऱ्या सर्व जाणकार मंडळीने एक वाक्य माझं लिहून घ्या. ज्या रक्ताने फक्त जीवनभर स्वतःच्या रक्ताचा विचार केला ना, वाक्य किती सुंदर आहे पहा. ज्या रक्ताने जीवनभर फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार केला त्या रक्ताचं दुर्भाग्य असं असतं की त्याचं रक्त त्याचं जिवंतपणी त्याला भाकरी घालत नाही. पण ज्या रक्ताने या देशाचा विचार केलाय, ज्या रक्ताने या महाराष्ट्राचा विचार केलाय, गोरगरीब जनतेचा विचार केलाय, ते रक्त शरीर रूपाने जरी महाराष्ट्रामध्ये नसेल पण चंद्र सूर्य असेपर्यंत महाराष्ट्र त्या रक्ताला विसरत नाही. या महाराष्ट्राचा इतिहास याच्यापेक्षा चांगलं नाव केलं तर जिल्हा परिषद नाव घेईल, याच्यापेक्षा चांगलं काम केलं तर एक मतदारसंघ नाव घेईल, जिल्हा नाव घेईल, महाराष्ट्र नाव घेईल, देश नाव घेईल, जग नाव घेईल. पण तू का म्हणणार? तू को बराय सांगतात तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. जगद्गुरु तुकोबरायचा सोहळा मृत्यू लोकात गाजत होता, यात नवा नाहीये. स्वर्गात सुद्धा पाताळात सुद्धा त्रिजगतामध्ये तुकोबरायची कीर्ती आहे. म्हणून जीवन जगत असताना माझी सर्वांना विनंती आहे, तुका म्हणे का मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. उत्तम कीर्ती या जगामध्ये शिल्लक राहत असेल प्रत्येकाने आपली तयारी करा. अभंग गोड तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे. पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये तुकोबराय उभे आहे. साधू संतांनी ज्या ज्या वेळेस देवाकडे इच्छा प्रकट केली त्या त्यावेळेस निश्चित परमार्थाविषयी केली. संसाराविषयी साधू इच्छा प्रकट करू शकत नाही का? संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढत हा पुण्य. अरे ज्या महात्म्याने संसारावर तुळशीपत्र ठेवले ते माणसं संसाराची फाईल घेऊन देवाकडे कशाला जातील? जाणारच नाहीये. ज्या ज्या वेळेस देवाकडे इच्छा प्रकट केली त्या त्यावेळेस कोणती केली पहा. अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती. मजले तयाची संगती, मजले तयाची संगती, मजले तयाची संगती, मजले तयाची मगवी कमलापती, मगवी कमलापती, मगवी कमलापती, मगवी कमलापती. तुझवाना पांडुरंग परमात्म्यास
समोर व्यक्त करतात. अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती, मग मी कमलापती तुझबा नानी, कंटाळा पडून राहील ते थाई उगाच संताचे पाय. ए देवा, तुला जर माझी अडचण निर्माण झाली असेल देवा, तुला जर माझा कंटाळा आला असेल तर माझी विनंती तुला, मला अशा लोकांच्या संगतीत घाल, अशा लोकांचा समागम दे, घडो त्यांचा समागम. ज्यांचे प्रेम विठ्ठली. पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये माझे तुकोबराय उभे आहे. तसं तर जीवनामध्ये तुकोबरायन देवाला कधी काही मागितलंच नाही. एवढं भक्तीचं ओझं तुकोबरायचं पांडुरंगावर झालं होतं की पांडुरंग परमात्म्यासमोर तुकोबराय गेले की मानाशी खाली जायची पांडुरंगाची. एक दिवस पांडुरंगाने थोडी धाडस केली. किती दिवस असं उभं राहायचं? नाही नाही नाही, आज तुकोबरायला बळी पाडायचं म्हणजे पाडायचं. आणि पांडुरंग परमात्म्याने तुकोबराकडे पाहिलं आणि तुकोबरायला सांगितलं, मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंचिल्या रोकडे मनोरथ. ए ओ तुकोबराया, एवढे दिवस झाले परमार्थ करता, एवढं तुमच्या भक्तीचं ओझं झालंय, अहो काहीतरी मागा ना. तुमच्यामध्ये आणि साधूमध्ये हा फरक आहे. तुम्ही देवाकडे गेले की लिस्टच घेऊन जाता महाराज, बरोबर आहे का नाही? वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. मी एक हिंदी कवीचं वाक्य ऐकलंय, तो सांगतो, आजकल के लोग भगवान को पाने के लिए मंदिर में नहीं जाते. वाक्य किती सुंदर आहे पहा. आजकल के लोग भगवान को पाने के लिए मंदिर में नहीं जाते, भगवान से मागने के लिए जाते. बर मागण्याची काही हिंमत पाहिजे ना महाराज. एका अगरबत्तीमध्ये कोटी रुपयाची मागणी करता तुम्ही का काही येडे का काय? मला काही कळत नाही. एक नारळामध्ये अख्खं घर सुखी व्हावं असं नसतं हो महाराज. मी तुम्हाला बसणाऱ्या मंडळी एक विनंती करेल, घुमवा घुमी करा गड्यांनो तुम्ही, पण देवासोबत घुमवा घुमी करायची. चालूपणा माणसाने बायको सोबत केला तर चालेल, चालूपणा माणसाने मैत्रिणीसोबत करावं, मित्रासोबत करावं, आई वडिलासोबत करावं, बहिणीसोबत भावासोबत चालूपणा करा ना. पण चालू लोकांनो चालूपणा देवासोबत करायचा नाही. कारण जगातला सगळ्यात मोठा खेळिया जर कोण असेल तर देव आहे. खेळतो येण्याची नटतो येण्याची नटावा, चतुरा तो शिरो देव चतुर, देव चतुर, देव चतुर, देव चतुर, देव चतुर, दोन्ही पवारांसाठी टाळ्या वाजवा महाराज. देव चतुर, देव चतुर, जाणोनी अंतर वर्तत असे. लक्ष देऊन ऐका. तुम्ही चतुराई करता आणि देव सुद्धा चतुराई करतो. लक्ष देऊन कीर्तन ऐका. तुमची आणि माझी चतुराई ही सापेक्ष आहे आणि देवाची चतुराई निरपेक्ष आहे. निरपेक्ष या शब्दाचा अर्थ काय आहे आणि सापेक्ष या शब्दाचा अर्थ काय आहे? दुसऱ्याचं वाटुळं भाव म्हणून केलेली जी चतुराई त्याला सापेक्ष म्हणतात आणि दुसऱ्याचं भलं व्हावं यासाठी केलेली चतुराई निरपेक्ष आहे महाराज. देवानं ज्या ज्या वेळेस चतुराई केली त्या त्यावेळेस भक्ताचं रक्षण केलंय. देवानं ज्या ज्या वेळेस चतुराई केली त्या त्यावेळेस भक्ताचं कल्याण केलंय. देवानं ज्या ज्या वेळेस चतुराई केली त्या त्यावेळेस भक्ताचं रक्षण केलंय. तुम्ही ज्या ज्या वेळेस चतुराई केली त्या त्यावेळेस लोकांचं वाटोळंच आहे महाराज. एकदा भारताचं मंत्रिमंडळ अमेरिकेला गेलं. सहज आहे, अमेरिकेला गेलं म्हणल्यानंतर फ्लाईटनंच गेलं असेल ना, आठवणं तर काही गेलं नसेल. आणि 12 वाजताची मीटिंग होती. कितीची मीटिंग होती? 12ची मीटिंग. 10:30 पावणे 11 वाजता फ्लाईट पोहोचली. अमेरिकेच्या लोकांनी सांगितलं, हे बाबा नो, एक एक मंत्री 2-2, 3-3 लाखानं निवडून आलाय. 9-9, 10-10 लाखाच्या लोकांचं पालकमंत्र्याचं नियोजन करणार एक एक मंत्री आहे. व्यवस्था चांगली झाली पाहिजे, काळजी करू नका.
पण मीटिंगला उशीर झाल्यामुळे ते म्हणे का रे लवकर काय करायचं सध्या नाश्ता, ते म्हणे सगळ्यात लवकर होणारा कांदा पोहे. सुंदर असे कांदा पोहे केले. पण त्यातला एक हुशार तज्ज्ञ वयस्कर नेता होता. तो म्हणे अरे ते अमेरिकेतून आलेले लोक आहेत, भारतातला एक एक जिल्हा सांभाळणारा एक एक नेता आहे, त्यांना कोणती प्लेट द्यायची. आता कोणत्याही प्लेटमध्ये खायला ते का महाराज लोक थोडे आहे काही. आपल्याला तर जर्मनी चालती, पत्तरवाळी चालती, ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोळ्याला तर आपण हातात भाकरी घेऊन खातो महाराज. एक हुशार होता. तो म्हणे एक असं काम करा, चांदीची डिश ठेवा, सोन्याचे चमचे ठेवा आणि त्याला 10-10 हिरे लावा त्या चमच्याला. ठरलं महाराज. आता तिथं काय मोठं राजा बोले दल हले. सुंदर अशी चांदीची डिश तयार केली, सोन्याचे चमचे, त्याला 1-1, 2-2, 4-4 कोटी रुपयाचे 1-1 हिरा, असे 10-10 हिरे. आता हे सर्व कपडे वगैरे घालून नाश्त्याला बसले. आता ते सोन्याचे चमचे पाहिल्यानंतर काही आपल्या चमच्यांच्या तोंडाना पाणी सुटलं. नाही कळलं, पुढं चला. काही लोक कुठेही न्या महाराज, खाल्ल्याशिवाय राहणार नाही. त्यांना सप्त्यात न्या खातील, दिंडीत न्या खातील, त्यांच्याकडे नियोजन द्या सप्त्याचं तिथं खातील. तुम्ही त्यांना कुठेही न्या. ज्याला खायची सवय ना महाराज, त्याचा हातगुणच असा आहे, तो कुठं ना कुठं काही ना काही खाणार म्हणजे खाणार. आता याला ते पाहिल्यानंतर आता याला सवय. एक म्हणला अरे बाबा अख्खा भारत खाल्ला रे तुम्ही. 1947 पासून लोकांना चपाती आवडेनं, भात आवडेनं, भाजी आवडेनं, भाकर आवडेनं. कोणी गिट्टी खातंय, कोणी धरणं खातंय, कोणी चिक्की खातंय, कोणी चारा खातंय. काय खातील काही सांगता येत नाही. नाही काही खाता आलं तर 2-2, 3-3 लाखाचे गोरगरिबाचे घरकुल का होईना हे खातात. घरकुलात जर नाही जमलं 13-13, 14-14 हजाराच्या संडाशी का होईना हे खातातच गरीबाच्या, पण खाल्ल्याशिवाय सोडत नाहीये. एवढी खाण्याची प्रक्रिया वाढून गेली. लक्ष देऊन ऐका. तो म्हणे चमचा तर हाणायचा गड्या, पण कोणाला कळू द्यायचं. हुशार होतं ते. त्यांना असे विनोद सांगायला सुरुवात केले. एक विनोद तर एवढा सुंदर सांगितला की सगळे मंत्री खाली धरून पोट धरू धरू हसायला लागले. भारतातलेही खाली पडले आणि अमेरिकेचेही खाली पडले. यानं जसा चमचा उचलला तसा खिशात घातला महाराज. कोणाच बघितला नाही, पण शेजारच्या मंत्र्यानं पाहिलं. ह्यो म्हणे यानं खाल्ला मी का नको खाऊ. भरलंय भाबून की खराब असते महाराजांची. अर कठीण तळाय. पण याने विचार केला, एक चमचा गायब झाला, लोक म्हणतील कचऱ्यात गेला, भांड्या कुंड्यात पडला, सहज आहे. पण 2 चमचे जर गायब झाले तर आपली तलाशी झाल्याशिवाय राहणार. हे याच्यापेक्षा हुशार होतं. राहिलं त्या अमेरिकेच्या मंत्र्याला म्हणतं, अय आमचे लोक नुसतेच विनोद करतात असं नाहीये, चांगल्या प्रकारची जादू जमते आम्हाला. आता ते बावळे अमेरिकन, त्यांना काय कळतं, भोरे लोक ते म्हणे हो का, करून दाखवा जादू. याने याच्या ताटातला चमचा उचलला आणि त्यांना दाखवला. याला काय म्हणतात, ते म्हणे चमचा. यानं परत चमचा उचलला. याला काय म्हणतात, ते म्हणे चमचा. यानं परत चमचा उचलला आणि त्यांना दाखवलं. याला काय म्हणतात, चमचा. हे बघा म्हणे, हा चमचा मी माझ्या खिशात घालतो आणि त्याच्या खिशातून काढतो. याचा पचला हो, याचा पचला ना महाराज. चतुर राहतो तुम्ही. ज्या ज्या वेळेस चतुराई करसाल त्या त्यावेळेस दुसऱ्याचं वाटुळच आहे. पण देवाची जी चतुराई आहे ती निश्चित भक्ताचं कल्याण करण्यासाठी आहे. तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारात उभे आहे आणि तुकोबराय सांगतात एक आस आहे. आस म्हणजे अपेक्षा, इच्छा. काय आस आहे त्याचं वर्णन जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्याच हेची व्हावी माझी आस, 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 हेची व्हावी
गायलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझे तुकोबराय सांगतात, हे चिव्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास. दास या शब्दाचा अर्थ नौकर. दास या शब्दाचा अर्थ काय? नौकर. दास होण्यात काय मजा आहे हो? दास होणं, नौकर होण्यात मजा नाहीये. जी मजा मालक होण्यात येते दास होण्यात कसं राहील? पण महाराज, मालक झाल्यानंतर दुःख खूप आहे. महाराज सांगतात, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा. म्हणून तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. बसणारे मंडळी, एका ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय असं सांगतात की तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. देवा दास कर, पण संसाराचा दास नको करू. संसाराचा दास होणं म्हणजे काय महाराज? गाढवंशेत खाल्लं पाप ना पुण्य. मी बसणाऱ्या मंडळीला दररोज विनंती करतो, अरे 100 गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शायण्याचा नोकर झालेलं कधी चांगलं आहे गाड्यानं. 100 गाढवाचं मालक होऊन फायदा काय? एका शायण्याचा नौकर व्हा. आणि त्या शायण्याचा नौकर नाही, त्या शायण्याचं दास व्हा. काय व्हा? दास. दास्यत्व निष्कट हनुमंते पै केले, म्हणून देखिले रामचरण. दास हे दासत्व कोणी केलं? हनुमंतरायाने केलं. आज एवढा मोठा अधिकार हनुमंतरायाचा प्राप्त झालाय की तुकोबराय सारख्या महात्म्याने म्हणाव, शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुबटा. नाथ भागवतात एक ओवी नाथबाबाने खर्च केली, किती सुंदर आहे पहा. योनी जन्मला मरकट वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. बसणारे मंडळी, वानर योनीमध्ये माझ्या हनुमंतरायाचा जन्म झालेला आहे, पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एवढा मोठा अधिकार प्राप्त झालाय की दास्यत्व निकट हनुमंते केले, म्हणून देखिले रामायणा म्हणून जर हनुमंतराय वजा केले तर रामायणाला शून्य किंमत आहे. म्हणून तुकोबराय सांगतात, देवा ऐका ना, हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास, मला तुझा दास कर. बसणारे मंडळी, दास माणसानं देवाचं झालं पाहिजेत आणि दास साधूचं झालं पाहिजेत. संसाराचा दास होऊन काय फायदा आहे? अरे साधूचा दास झाल्यानंतर फायदा तेथे रामनाम होईल श्रवण आणि घडेल भोजन उच्चिष्टाचे. साधूच्या सहवासामध्ये गेल्यानंतर संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी. अरे माऊली ज्ञानोबरायच्या तुकोबरायच्या पालखी सोबत तुकोबरायची संगत घोड्याने केली गाड्यानो, तो घोड्याचे दररोज 1 लाख लोक दर्शन घेतात महाराज. संतन के संग लाग रे थोड़ी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी 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 बनेगी. ओ ये तेरो बड़ो भाग रे थोड़ी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे थोड़ी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे थोड़ी अच्छी बनेगी.
समाधान, आनंद, सुख, शांती या गोष्टी संसारात तुम्ही शोधू शकत नाहीये. लोकांची धारणा अशी आहे की लय मोठ्या पदावर गेलं की माणसाला आनंद भेटतोय. पदाधिकारी लोक जेवढे दुःखी तेवढे जगात कोणीच दुःखी नाहीये. तुम्हाला असं वाटतंय की लय पैसा भेटल्यानंतर मनुष्य सुखी होतो. नवरात्रात मी तुमच्या पुणे जिल्ह्यात एका ठिकाणी कीर्तन केलं. गाव नाही सांगत, नाव नाही सांगत, पण फेटा बांधत असताना एका माणसाच्या रूममध्ये गेलो होतो मी. जुना म्हातारा होता. तो म्हणे, महाराज माझ्या पोराकडे 200-400 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे, 10-20 कोटीचा बंगला बांधला आणि 1.5 कोटी रुपये माझ्या बेडरूमसाठी खर्च केले. म्हणलं बाबा भाग्यवान आहे. 50 कोटीच्या गाड्या होत्या त्याच्या दारामध्ये. मी बाबा म्हणलं बाबा बुक्का आणा ना. देवघरातून बुक्का आणला. मी फेटा बांधत असताना म्हातारा मला सांगत होतो, म्हणे महाराज हा जो तुम्हाला पलंग दिसतोय, हा जो खॉट दिसतोय, हे सगळं विदेशी फर्निचर आहे, भारतातलं काहीच नाही. सगळं सांगितल्यानंतर म्हाताऱ्याच्या डोळ्याला धारा लागल्या. आणि म्हातारन मी त्या रूममधून बाहेर येत असताना म्हातारा मला सांगू लागलं, म्हणे महाराज 1.5 कोटीचा माझा बेडरूम आहे, पण 1.5 कोटीचा बेडरूम असून सुद्धा त्या पलंगावर झोपलं की मला झोप येत नाही आहे. खाली एक घोंगडी आथरावं लागते. झोपीसाठी बेडरूमची गरज नाही आहे, झोपीसाठी समाधानाची गरज आहे गाड्यांनो. पंढरपूरच्या वारीला जर तुम्ही गेले ना, ज्या लोकांना 1 मिनिट सुद्धा एसी शिवाय करमत नाही, 1 मिनिट सुद्धा जे लोक पायी चालत नाही, अहो ते उन्हात ढेकळा झोपतात. हो, उन्हात ढेकळा झोपतात. त्यांना कोणता रोग नाही, कधी काय नाहीये. एवढा लाखोनं समाज असतो, कधीतरी एवढ्या इचुकाट्यामध्ये लोक झोपतात का? एखादी चुकीची घटना तुम्ही पाहिली का? अजिबात नाही महाराज. तुकोबराय ज्ञानोबरायचं समाधानच काहीतरी वेगळं आहे. म्हणून 35 वर्ष आमच्या बापूने न चुकता वारी केली महाराज. काय केली? न चुकता वारी केली. वारी हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. अरे एक जर मुख्यमंत्री एखाद्या गावात बोलवला तर एका मुख्यमंत्र्याला सांभाळण्यासाठी 2000 पोलीस असतात महाराज. एवढी यंत्रणा त्या मुख्यमंत्र्यांच्या संरक्षणार्थ असते. 15 लाख समाज माझ्या ज्ञानोबराय तुकोबराय सोबत असतो, पण एकाही पोलिसाची गरज पडत नाही. हे संप्रदायाने महाराष्ट्राला दिलेला आदर्श आहे महाराज. अरे ट्रकवाला हॉर्न सुद्धा वाजवत नाही. ओ माऊली बाजूलवा, ओ माऊली बाजूलवा. अहो कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, तो फक्त एवढंच म्हणणार, माऊली बाजूलवा. अरे पुण्यात जर गेले तर काय त्या पुण्यात वजन आहे महाराज. साध्या साध्या वारकऱ्याला 100-100 कोटीचे मालक म्हणतात, माऊली फक्त तुमचे पाय आमच्या घराला लावा. हो, मग हे सामर्थ्य जर कोणाचं असेल तर हे तुमच्या नशिबी नाही आहे, हे फक्त वारकऱ्यांच्या नशिबी महाराज. कोणाच्या आहे? वारकऱ्याच्या नशिबी. वारीची तारीख डिक्लेअर झाली ना महाराज, वारकऱ्याला झोपच येत नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? जिल्हा परिषदच्या तारखी डिक्लेअर झाल्यावर पुढे राहायला झोपा येतात का? अहो गाव झोपल्यावर मिटिंगी घेतात. 3-3 वाजता बसतात, असे चोरून बसतात. ते बरोबर आहे का नाही? निवडणुकीची तारीख डिक्लेअर झाल्यावर पुढे राहायला झोपा येतील का? नाही. आणि ज्याला निवडणुकीची तारीख डिक्लेअर झाल्यानंतर जो पुजारी निवांत झोपत असेल त्याला पुढारी म्हणायचा. जो खानदानी पुढारी येतो त्यावेळेस वारकऱ्याची परिस्थिती तुकोबराय एका ठिकाणी लागला टकला पंढरीचा, लागला टकला पंढरीचा, पंढरीचा, हो लागला टकला पंढरीचा. पदा सोहळा नावडे मनाला, पदा सोहळा नावडे मनाला, पदा सोहळा नावडे मनाला, पदा नावडे मनाला. लागला टकला पंढरीचा, हो लागला टकला पंढरीचा, लागला टकला पंढरीचा, प्रमाणे संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा. जावे पंढरीसी आवडे मनासी, कै एकादशी तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे मनी, आणि त्याची चक्रपाणी वाट पाये. म्हणून तुकोबराय देवाला सांगतात, हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. काय अपेक्षा काय तुकोबराय तुमच्या जीवनामध्ये? काहीच नाही देवा, मला संसारातलं कोणतंच पद नको, जीवनातली कोणती मोठी संपत्ती नको, न लगे मुक्ती आणि न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. देवा इच्छाच जर तुला मला काय द्यायची असेल तर मला एक कर. काय कर? अभंगाचं पंढरीचा वारकरी, हो पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी,
अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये तुकोबराने आपली अपेक्षा पांडुरंगाकडे व्यक्त केली. पंढरीचा वारकरी हो देवा ऐका ना, मला पंढरपूरचा वारकरी करा. का पंढरपूरचा वारकरी करायचा? पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. पंढरपूरच्या वारकऱ्याला दुसरा मोक्ष शोधण्याची गरज नाहीये. पण तुकोबराय सांगतात की पंढरीचा वारकरी वारी चुकून राहू दे घरी नाही. वारी चुकवणे दी हरी. काही जरी झालं तरी चालतं पण जीवनामध्ये वारी नाही चुकली पाहिजेत. मी तर नेहमी सांगतो कीर्तनकारापेक्षा गायकापेक्षा वादकापेक्षा महाराज लोकांपेक्षा हा समाज खूप चांगला आहे महाराज. अहो बापूचं चरित्र पहा ना तुम्ही. 35 वर्षाच्या माणसानं पायीवारी केली. मुळशी मावळ या दिंडीमध्ये केली. भरपूर दिंड्यामध्ये पायीवारी केली. मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला 35 वर्ष न चुकता त्यांनी वारी केली. आपल्याला तर महाराज बकरी मेली तरी का वारीला जावं वाटत नाही. बायको नाही बकरी सांगतोय मी तुम्हाला. बरोबर आहे का नाही? अन्यमा नटळे निर्धारी. आमच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये एक महात्मा होऊन गेले. त्या महात्म्याचं नाव आहे घुले महाराजांचे गुरुजी. काय नाव त्यांचं? शांताराम गुरुजी. त्यांचं नाव होतं शांताराम गुरुजी. शांताराम गुरुजीची तब्येत खराब झाली. मी एक मोठ्या महात्म्याच्या मुखातून ऐकलं. त्यावेळेस मामासाहेब दांडेकर जिवंत होते. मामासाहेबांनी त्यांना पुण्यातल्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं आणि डॉक्टरांना सांगितलं डॉक्टर यांना सोडू नका, यांची काळजी घ्या. का यांच्यासारख्या निष्काम कर्मयोगीची या संस्थेला गरज आहे. यांच्यासारख्या महात्म्यांची या संस्थेला गरज आहे. यांच्यासारख्या वैराग्यवान माणसाची या संप्रदायाला गरज आहे. आता वारीची तारीख डिक्लेअर झाली ना वारकरी झोपून राहिला असं कळलं का हो? जशी ज्ञानोबराय वारीची दिंडी पुण्यात आली रात्री 12 वाजता आपली वळकुटी घेतली आणि पंढरपूरच्या वारीला निघून गेले. पंढरपूरमध्ये रस्त्यानेच तब्येत खराब झाली. पंढरपूरमध्ये मामासाहेब भेटल्यानंतर मामासाहेब सांगतात ओ गुरुजी तुम्हाला सांगितलं होतं ना तुम्ही वारीला येऊ नका. जर काही रस्त्यानं बरं वाईट झालं असतं तर काय करायचं होतं आम्ही. शांताराम गुरुजीच्या मुखातले उद्गार आहे. शांताराम गुरुजी मामासाहेबांना सांगतात मामासाहेब ज्या शांताराम गुरुजीचा देहसुद्धा केससुद्धा आळंदी आणि पंढरपूर शिवाय पडला नाही त्यांचा देह वारीत पडल कसं महाराज. पंढरपूरला गेल्यानंतर शांताराम गुरुजीने देह संपवला. म्हणून वारकरी व्हा. पंढरीचा वारकरी वारी चुकोने दे हरी विठोबा रघुमाई हरी हरी जय जय. हार घालण्यासाठी चला. हो हरी जय जय हरी हरी जय 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 विठोबा रखुमाई. हरी हरी जय जय विठोबा रखुमाई. हो हरी जय 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 हरी जय 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 विठोबा रखुमाई. हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई. हरी जय जय 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 हरी जय 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 विठोबा रखुमाई. हरी जय जय हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज भारत माता की जय. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी
कुंडली कवरनारी विठोर श्री तानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबाली कवरदार श्री ज्ञानदेव भगवान माऊली ज्ञानेश्वर घेतलेल्या अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये तुकोबराय पांडुरंग परमात्म्याला सांगतात, पांडुरंग ऐक ना, पंढरीचा वार करी वारी चुकोने दे हरी. अजून काय अपेक्षा आहे? संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ. बसणारे मंडळी, आज तुमच्याने माझ्या जीवनाला जर ऊर्जा कोण देऊ शकत असेल तर ते फक्त संत देऊ शकतात. आज तुमच्याने माझ्या जीवनाला दिशा जर कोण देऊ शकत असेल तर ते फक्त संत देऊ शकतात. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझे हात जोडून विनंती गड्यांनो, तुमचं आणि माझं जीवन म्हणजे लोखंड आहे आणि संत म्हणजे परीस आहे. तुम्हाला जर असं वाटतंय तुमच्या जीवनाचं सोनं करावं तर प्रत्येक मंडळाने काहीतरी कालावधी साधूच्या सहवासामध्ये घाला गड्यांनो. अरे तुमचं माझं वजनच काय आहे गड्यांनो? कोण विचारतंय तुम्हाला आणि मला? तुम्हाला गावात विचारत असेल, तालुक्यात, जिल्ह्यात, महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, लक्ष द्या कीर्तनाकडं, छत्रपती शिवाजी महाराज, आजच्या तारखेमध्ये सुद्धा त्यांचं नाव घेतल्यानंतर माणसाला ऊर्जा निर्माण होते. दिवसभर समाजाच्या हिताचा निर्णय घ्यायचा. त्या काळामध्ये काय एअरपोर्ट होते का? त्या काळामध्ये फ्लाईट होते का? आजकालच्या पुढाऱ्यासारख्या VIP गाड्या होत्या का? हेलिकॉप्टर होते? घोड्यावर स्वारी करून अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेचा हिताचा निर्णय घेणारा राजा, पण वेळ भेटल्यानंतर तुकोबरायच्या कीर्तनात जाऊन जीवनाची संगती करत होता. अरे छत्रपती सारख्या माणसानं जर तुकोबराय सारख्या माणसाची संगती केली तर तुमचं माझं वजनच काय महाराज? कोण विचारतंय तुम्हाला आणि मला? दर्या में खसखस तरी मोठी असते, इतकं तुमचं माझं कमी वजन आहे. बरोबर आहे का नाही? तुमच्या फेसबुकचे फॉलोअर्स किती असतात? 5000. आणि गावात कुत्र विचारत नाही तुमचं माझं वजन आहे महाराज. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यानो, संत संगती गरजेची आहे. माफी मागून एक वाक्य बोलतो, वाईट वाटेल तुम्हाला पण वस्तुस्थिती मान्य करायला शिका. आज ग्रामपंचायतच्या सदस्यापासून देशाच्या राष्ट्रपतीपर्यंत भारतात जेवढे काही राजकारणी लोक आहे त्यांना फक्त आणि फक्त जर आजच्या तारखेमध्ये कशाची गरज असेल तर ती फक्त आणि फक्त संत विचाराची गरज आहे गड्यांनो महाराज. संत विचाराशिवाय तुमच्याने माझ्या जीवनाचं सोनं होणं शक्य नाहीये. अरे आमच्यासारखे येडे पोरं, चौथी 5वी शिकलेले लोक, आम्ही गरीब भागातून जन्माला येऊन ज्ञानोबराने आमच्या आई वडिलांनी आम्हाला आळंदीत टाकलं. आज एवढी मोठी योग्यता प्राप्त झाली, याला कारण फक्त ज्ञानोबराय सारख्या संताची संगतच आहे महाराज. तुकोबराय सारख्या महात्म्याची संगत आहे. म्हणून बाकी नाही काही झालं तरी चालतं, संत संगती गरजेची. कारण महाराज सांगतात, बिनु सतसंग विवेक ना होई, राम कृपा बिन सुलभ न सोई. नाही हिंद कळलं तर मराठी पहा, संताविन प्राप्ती नाही आणि ऐसे वेद देती ग्वाही. जगाचा मालक आहे माझा भगवान श्रीकृष्ण. गतीर बढता प्रभू साक्षी, निवास शरणम स्रोत प्रभो परिल स्थानम, असा म्हणणारा भगवान परमात्मा 9व्या अध्यायामध्ये देव सांगतो की पिताहमश जगतो माता धाता पितामहम वैद्य पवित्र ओंकार साम यजुरेव चहा. पण त्या सुद्धा देवाला संदीपानी ऋषीच्या आश्रमात जाऊन काय करावं लागलं? आपलं शिक्षण घ्यावं लागलं. मग देवाला जर संतांची संगत करावं लागली, देवाला जर साधूच्या सहवासात जावं लागलं तर तुमचं माझं काय घेऊन बसले? म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, यथार्थ विचार करा. जीवन जगत असताना चांगलं जीवन जगा. किती दिवस धावपळ करणार आहे मला तर काही कळत नाही. कशासाठी माणसं धावपळ करतात हेही कळत नाही आणि का धावतात हेही कळत नाही. मी तर खरं सांगू का, माणसाने सगळं काही व्हावं पण महाराष्ट्रात प्रसिद्ध होऊ नये महाराज. तुम्हाला असं वाटतं पहिलवान की राजकारणातच त्रास आहे? तुम्ही एकदा धोतर घालून पहा. तुम्ही म्हणसाल या लोक आहेत, नको, डायरेक्ट कुंभमेळ्यात जाऊन नागा साधू होणं पुरतं. कठीण ताळा झालाय महाराज, इतका त्रास आहे.
दररोज नवीन एक संघर्ष आहे महाराज, दररोज नवीन एक आव्हान आहे. काय झालं काही कळत नाही मला तर. कधी कधी मनातून एवढा थकलोय महाराज, कंटाळा आला हो या लोकांचा. अरे परकीयांनी आपला विरोध केला तर चालेल ना हो पहिलवान. एखाद्या मुस्लिम धर्माच्या माणसाने कीर्तनकाराचा विरोध केला सहन करू आम्ही, एखाद्या दारुड्याने कीर्तनकाराचा विरोध केला सहन करू, एखाद्या नास्तिकाने कीर्तनकाराचा गायकाचा विरोध केला सहन करू. अरे पण ज्या दिवशी आपल्याच जातीतले लोक आपला विरोध करायला लागले कसं करणार महाराज. थकून चाललाय जीव. मी तर भगवानला सांगतोय, भगवान अरे मुझे अपनों से बचा लेना औरों को तो मैं देख लूंगा. दररोज नवीन एक संघर्ष आहे. असं नका समजू की संघर्ष राजकीय लोकांच्या जीवनात आहे. अरे नाही बाबांनो, जिथं प्रसिद्धी आली, जिथं नाव आलं तिथं संघर्ष सुरू झाला. आतापर्यंत फेसबुकवर कधीच कोणत्या भिकाऱ्याची पोस्ट झाली नाहीये. आतापर्यंत कधीच एखाद्या दारुड्याला लोकांनी शिव्या दिलेल्या नाहीये. लोक चांगल्याच लोकांना शिव्या देतात. रात्रंदिवस लेकरं सोडायचे, बायका सोडायच्या, रात्रंदिवस समाजाला व्यसनापासून दूर करायचं, जातीवादापासून दूर करायचं. रात्री मी बिदरला होतो, कर्नाटकमधून रात्रभर प्रवास करून इथं आलो. तुम्ही म्हणसाल महाराज पैशासाठी फिरतो. पैशासाठी काय फिरतो महाराज, काय तुम्ही देता हो महाराज. तुमच्या एका कीर्तनानं मी का अंबानी होणार आहे का अदानी होणार आहे. अरे तुम्ही नारळ सुद्धा अशा कंपनीचे आणता की त्याच्यात पाणी नसतं. तुम्ही शाली सुद्धा अशा देता आम्हाला की त्या ढुंगालाही बांधता येत नाही, नागावरही घेता येत नाही. अहो सांगा नाही एखादा महाराज महाराष्ट्रातला तो 200 कोटीचा मालक आहे. अजिबात नाही. एक माणूस म्हणे महाराजाच्या मागे इड्या लावल्या पाहिजेत. इड्या लावल्यावर काय सापडणार आहे. बिना पाण्याचे नारळ काही नाही महाराज. शालीन बिना पाण्याचे नारळ सोडून काहीच नाहीये. अवघड होतं. धर्माचं काम करत असताना माझी सर्वांना विनंती, अरे मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा साधूचे काही प्रकरण होत असेल पण एखादं युट्यूबवर प्रकरण दाखवा, एखाद्या मुस्लिम समाजाच्या माणसाने त्याची निंदा केली. जैन धर्मामध्ये सुद्धा साधू आहे, त्यांच्याकडूनही काही चुकत असेल एक क्लिप युट्यूबवर दाखवा की त्यांचं कधी एखाद्यानं चुकीचं वक्तव्य केलं. ख्रिश्चन धर्मामध्ये बी साधू आहे, त्यांच्याकडूनही काही चुका होत असेल मग त्यांची एखादी क्लिप दाखवा. अजिबात नाहीये. जेवढा विरोध करणारे लोक आहे तेवढे फक्त आणि फक्त आपल्या हिंदू धर्मातच आहे महाराज. तुकोबरायचा गाथा मुसलमानांनी बुडवलाच नाही महाराज. तुकोबरायचा गाथा बुडवण्यासाठी आपले शहाणे तिथं हजर होते महाराज. ज्ञानोबरायला मधुकरी दिली नाही त्यावेळेस मुसलमानांना नाही दिली. ज्या जातीत ज्ञानोबराय जन्माला आले त्या जातीतल्या लोकांनी ज्ञानोबरायला मधुकरी दिली नाही महाराज. हा त्रास पहिल्यापासून तारच आला पण कंटाळून जातो. अरे ज्ञानोबरायसारखा महात्मा जर ताटी लावून बसले महाराज, आपण तर खूप साधे माणसं आहे हो, कंटाळा येतो. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यांनो, तुम्ही जीवन जगत असताना जीवनामध्ये परमार्थ करून घ्या. कोण दिवस येईल कैसा नाही द्यायचा भरोसा. सगळ्या गोष्टी परत मिळतील. गेलेला पैसा कमवता येईल, गेलेली प्रॉपर्टी घेता येईल, सगळ्या गोष्टी परत घेता येईल. पण एक गोष्ट जीवनामध्ये कधीच परत मिळत नाही, लाईफ इज नॉट वन्स मोर. किती जरी पैसे खर्च केले ते 1 मिनिटाचं आयुष्य भेटत नाही ना. काय तंद्री झाली काही कळत नाहीये. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या तंद्रीत जगतोय. तंद्री करू नका. या जगाचा एक नेम आहे, एथ नाही उरो आले अवतार एरते पामर. अवतारिक लोकांना जर या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली तर तुमचं माझं काय घेऊन बस. 9 भी मर गए 10 भी मर गए, मर गए 9 भी मर गए 10 भी मर गए, मर गए 33 कोटी देवता मर गए कड़ेगार के भांति. 33 कोटी देवता मर गए कड़ेगार के भांति. 33 कोटी देवता मर गए कड़ेगार की भांति. 33 कोटी देवता मर गए. सगळ्या गोष्टीची जाण आहे माणसाला, पण तुम्ही आणि मी मरणार हेच विसरून गेलाय. म्हणून तुम्हाला आणि मला मरणं आहे हे प्रत्येकाने ध्यान देऊन ऐका. एका हिंदी कवीचं वाक्य तो किती गोड बोलतोय पहा ना. एक दिन निकले सैर करने मन में कई अरमान थे. काय बोललाय तो पहा. एक दिन निकले सैर करने मन में कई अरमान थे, एक तरफ हरियाली थी और एक तरफ स्मशान थे. अरे पैर के तले छुपे हड्डी हड्डी के ये बयान थे, चलने वाले चल संभल कर हम भी कभी इंसान थे. वेड्यानो, प्रत्येकाला जर या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली तर अभिमान करू नका. फक्त भगवंताचं चिंतन करा. आणि जर नाही भगवंताचं चिंतन केलं, महाराज सांगतात हा नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला
प्रत्येक माणसाला निघून जायचंय. प्रत्येकाने देवाचं चिंतन करा. बापूंच्या पुण्यतिथीसाठी उपस्थित सर्व मंडळीला माझी विनंती आहे, त्यांनी खूप संघर्ष करून आज एवढा मोठा वटवृक्ष आमच्या संदीप भैयाने, आमच्या युवराज भैयाने पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन बिझनेसमध्ये आपल्या नावाची छबी उमटवलेली आहे. पण खरं सांगू का, त्यामध्ये जर खरं योगदान कोणाचं असेल तर बापूचं आहे महाराज. एवढं मोठं वैभव असून, एवढी मोठी संपत्ती असून, एवढं मोठं ऐश्वर असून तरी सुद्धा त्या माणसाने जीवनातली कधी पंढरपूरची वारी रद्द होऊ दिली नाहीये. त्या माणसाने कधीच आळंदीची वारी रद्द होऊ दिली नाहीये. मला आल्यानंतर आमच्या त्यांच्या जवळ बापूने सांगितलं की बापूंना एक सर्वात मोठं एक व्यसन होतं. ते म्हणे कोणतं? वारकऱ्यांना घरी आणून जेवू घालायचं. जर पंढरपूरला नाही गेले तर 10-5 वारकरी घरी आणायचे, त्यांना जेवू घालायचे. मी तर खरं सांगतोय, आमच्या संदीप भैयाला, युवराज भैयाला विनंती आहे, आज तुम्ही बिझनेसच्या एवढ्या मोठ्या शिखरावर गेले, ही खरी जर पुण्य कोणाची असेल तर ती फक्त तुमच्या आजोबाची आणि तुमच्या वडिलाची आहे महाराज. त्यांनी ते पिरलं येवलेसे रोप लाविले द्वारी आणि त्याचा वेणू गेला गगनावरी. संपत्ती असून, प्रॉपर्टी असून, ऐश्वर्य असून, ज्या माणसाच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, ज्यांच्या कपाळाला गोपीचंदन टिळा आहे, त्यांचं किती मोठं ट्रान्सफर आहे याच्याशी मला काही घेणं देणं नाही. त्यांच्याकडे गाड्या किती आहे याच्याशी मला काही घेणं देणं नाही. त्यांच्या वडिलामध्ये जगातलं सगळ्यात मोठं सोनं त्यांच्या वडिलाच्या गळ्यामध्ये होतं, तुळशीची माळ होती. हे जगातलं सगळ्यात मोठं सोनं आहे. म्हणून तर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ रसवली तया, रसवली तया, रसवली तया, फुलाचा उद्धार ऐका ना दादा, बापूने जीवनातलं सगळ्यात मोठं जे पद जीवनामध्ये हासिल केलंय ते म्हणजे कोण? तुम्ही त्यांचं नाव वाचण्याच्या अगोदर एक पदवी त्यांना दिली, कैलासवासी हरिभक्त पारायण. याच्यापेक्षा मोठी पदवी जगामध्ये कोणतीच नाही महाराज. हरीच्या भजनामध्ये जो नित्य पारायण आहे त्याला काय म्हणतात? हरिभक्त पारायण. आणि अख्खं जीवन ज्यांनी परमार्थामध्ये वाहिलं, अशा बापूंच्या पुण्यतिथी निमित्त मी तुकोबरायचा अभंग तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. महाराज सांगता देवा काही नको मला, संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ. काय अपेक्षा आहे तुकोबराय तुमची? काहीच नाही. चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. पंढरपूरच्या वारीला गेल्यानंतर पंढरपूरच्या वारीचा एक विधी आहे, चंद्रभागे स्नान विधी तो हरी कथा. पंढरपूरच्या वारीला गेल्यानंतर चंद्रभागेचं स्नान करायचं. ज्या फडावर तुम्ही आहात त्या फडावर भगवंताचं कीर्तन ऐकायचं. याच्यापेक्षा पंढरपूरचा विधी कोणताच नाहीये. म्हणून तुकोबराय पांडुरंग परमात्म्याला सांगतात, हेच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी वारी चुकोने दे हरी, संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ. चंद्रभागे स्नान तुका मागे हिची दान, पंढरीचा वार करी वारी चुकोने दे हरी. म्हणून बापूंच्या पुण्यतिथी निमित्त उपस्थित सर्वच नातेवाईक मंडळी, आप्तेष्ट मंडळी, सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे. जाणं प्रत्येकाचं ठरलेलं आहे. फक्त प्रत्येकाने असं जा की आपण गेल्यानंतर निश्चित लोकांच्या डोळ्याला धारा लागल्या पाहिजेत. तुका म्हणे एका मरणची सरे उत्तम चिवरे गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिला तके माझी, राहिला त्या कीर्ती जगा ईश्वर विभूती. ईश्वर विभूती.
कीर्ती जगा माझी राहिल्याच्या कीर्ती जगा गेले दिगंबर विश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. जगामध्ये जर तुमची कीर्ती राहा वाटत असेल तर आजपासून प्रत्येकानं आपल्या जाण्याची तयारी करा. वैकुंठवासी कैलासवासी हरिभक्तपरायण आमचे बबनराव बाबूराव शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या कुटुंबियांनी म्हणजे शिंदे कुटुंबियांनी आमच्या संदीप भैयाने आमच्या युवराज दादाने खूप गोड नियोजन केलं. नजर लागावं एवढा सुंदर कार्यक्रम आहे. आज आपल्या हिंदू लोकांचं नवीन वर्षाची सुरुवात आहे. कोणी 1 जानेवारी मानतं, कोणी गुढीपाडवा मानतं आहे, पण चैत्र महिना गुढीपाडव्यापासून आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होती. मला सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे, नवीन वर्ष तुमच्यासाठी आनंदाचं भरभरीतच जाओ. निश्चित तुमच्याकडून संप्रदायाची धर्माची सेवा हो. नवीन वर्षामध्ये आल्यानंतर काहीतरी जीवनामध्ये एखादा चांगला संकल्प करा. नवीन वर्षाचं गुढीपाडव्याचं कोणी गाडी घेतं आहे, कोणी फ्लॅट घेतं आहे, माझ्या माता मावल्या कोणी दागिने करतं आहे, कोणी सोनं घेतं. ठीक आहे, नवीन वस्तूची खरेदी केली पाहिजेत, पण नवीन वर्षामध्ये एखाद्या चांगल्या विचाराची सुद्धा खरेदी करा ना गड्यांनो. 2024मध्ये समजा आता 25 सुरू झालं, 2024मध्ये जर आपण दारू पेत असेल तर आता ते टाका. गुढीपाडव्यापासून संकल्प करा, देवा याच्यानंतर जीवनामध्ये मी व्यसन करणार नाही, चुकीचं वागणार नाही. असं जर तुम्ही संकल्प केला तर निश्चित माझ्या प्रभू रामचंद्राची कृपा तुमच्यावर जाईल आणि आयुष्य तुमचं भरभराटीचं, तुमच्या आयुष्याचा सुगंध येईल. म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं आहे. नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम आहे. एक संघर्षातून एवढा मोठा वटवृक्ष आमच्या बापूंनी तयार केला. आणि शेवटी या मृत्यू लोकाचा एक नेम आहे, आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढा कोई बंधा जंजीर. त्रिकाला बाधित एक सिद्धांत आहे, प्रत्येकाला जावंच लागतं. पण निश्चित ते गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या मुलाने, आमच्या युवराज दादाने, आमच्या संदीप भैयाने ही परंपरा खूप सुंदर चालू ठेवली. तुमचे वडील ज्या ठिकाणी असतील भैया, निश्चित वैकुंठातून स्वर्गातून ज्यावेळेस तो हा कार्यक्रम पाहत असतील, महाराष्ट्रातील नामांकित गायक, वादक, कीर्तनकार, एवढी सुंदर यथासांग व्यवस्था ज्यावेळेस तुमचा बाप वरून पाहत असेल, तर मी या धर्म व्यासपीठावरून सांगतो की बापूच्या सुद्धा डोळ्याला धारा लागल्या असतील एवढं गोड नियोजन त्यांच्या कुटुंबियांनी केलं आहे. फक्त आमच्या संदीप भैयांना आणि आमच्या युवराज दादाला विनंती आहे, तुम्ही अजून बिझनेसमध्ये मोठे व्हा. बिझनेस हा प्रारब्धानं मोठा होत असतो, ज्याच्या त्याच्या कौशल्यानं, ज्याच्या त्याच्या बुद्धीनं. पण तुमच्या दोघांमध्ये एकानं बिझनेस सांभाळा आणि एकानं बापूची परंपरा सांभाळा. बरोबर आहे का नाही? तुम्ही बापूची परंपरा सांभाळा, चष्मेवाले दादा. बरोबर आहे का नाही? तुम्ही बापूची काय सांभाळायची? युवराज सेठ, तुम्ही बापूची परंपरा सांभाळायची. आता तुम्ही पुणेकर लोक आहे, दर गुरुवारी तुम्ही नारायणपूरला जाता का नाही? सगळेच मंडळी जातात खूप दत्तात्रयाच्या. तर तसं एक दिवस असं समजा की महिन्यातून एक दिवस माझ्या बापूंना बरं वाटण्यासाठी आपण एकदा पंढरपूरला जायचंच. आषाढी वारी आहे, नाही तुम्ही आता बिझनेसमॅन आहे, बरेचसे कामं असतात, नाही तुम्हाला 15 दिवस चालतायत, पण शेवटचे 2-3 दिवस का होईना बापूची परंपरा खंडित व्हाऊ द्यायची नाही. तुम्ही किती जरी मोठा बिझनेस केला, पार पुणे जिल्ह्यातले सगळ्यात मोठे बिझनेसमॅन झाले, तरी सुद्धा बापूला बरं वाटणार नाही. बरं त्याच दिवशी वाटेल की ज्या दिवशी तुम्ही पंढरपूरचे वारकरी होसाल, ज्या दिवशी तुम्ही वारकऱ्यांची सेवा करसाल, ज्या दिवशी येणाऱ्या जाणाऱ्यांच्या दुःखामध्ये सहभागी होसाल. निश्चित बापूंना सुद्धा अभिमान वाटत असेल, स्वाभिमान वाटत असेल की सोन्यासारखे 2 रत्न मी जन्माला घातले आणि त्यांनी एवढं गोड नियोजन केलं. म्हणून पुन्हा एकदा खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं आहे. आमच्या सचिन दादाने, आमच्या दत्ता सेठ, मला दत्ता सेठने सांगितलं म्हणे, महाराज जेवढं प्रेम युवराज दादावर होतं, जेवढं प्रेम संदीप भैयावर होतं, त्याच्यापेक्षा यत्किंचित थोडं जास्त प्रेम मी जवाई असून माझ्यावर आमच्या सासरेबांनी केलं. सासरा म्हणून मला कधी त्यांनी पाहिलंच नाहीये, माझे वडील म्हणून त्यांनी मला सांभाळलं. अरे जो माणूस जवायाला जर पोराची वागणूक देत असेल, अशा महात्म्याच्या पुण्यतिथीनिमित्त कीर्तनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. आपण सर्व भाग्यवान मंडळी आहात. किती जरी बोललं तरी थोडं आज गुढीपाडवा आहे, पुढेही बहुत करणे आहे. बरोबर आहे का नाही? तुमचं संपल्यानंतर संध्याकाळी सुद्धा 2-3 सभा आहेच माझ्या. सभा घेत 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 घरी जायचंय. म्हणून एवढं गोड नियोजन आमच्या शिंदे कुटुंबियांनी केलं. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. पुन्हा तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्यानं एवढे कार्यक्रमाची वळजळ असताना सुद्धा महाराष्ट्रातील नामांकित हे 4 कोहिनूर हिरे
आपल्या गावात उपस्थित आहेत. त्यामध्ये माझ्यावर बंधुवत प्रेम करणार लाडकं व्यक्तिमत्व आमचे रोहिदा दादा जगदाळे, दादांसाठी सुद्धा एकदा टाळी वाजवा. अगदी कमी दिवसामध्ये आपल्या आवाजाने अख्ख्या महाराष्ट्राला मोहित केलेला माझा लाडका दादा आमचे कैलास भैया पवार. कैलास महाराज लावायचा, पवार लावलं की थोडं भीती वाटते हो मला. अजून आमचे सुनील दादा पवार, हे 2 पवारांनी पार जाम करून टाकलं आजचं कीर्तन, बरोबर आहे का नाही. म्हणून ह्या पवारांचं चाललं बरं. तुम्ही लगेच तिकडं जासाल, तुम्हाला तर बाबा नुसतं एखादी क्लिप पाहिजेत मीडियावाल्याला, बरोबर आहे का नाही. आमचा विनोदाचा भाग आहे. आमचा सुनील दादा आहेत, आमचे कैलास दादा. भारतात 3 भरत होऊन गेले. एक जड भरत ज्याच्यामुळे या भारताला नाव पडलं भारत, आणि दुसरं पखवाजामध्ये अख्खी कमी वयामध्ये ज्यांनी आपलं नाव अख्ख्या भारतात नेलं असे असणे भरत महाराज पठाडे. दादांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आमचे काळे सर सुद्धा आहेत. तुम्ही सर्वच मंडळी आहेत. आमचे प्रकाश महाराज महाडिक आहेत, आज आवर्जून ज्यांची कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आमच्यावर बंधुवत प्रेम करणारे, नेहमी काही हाल हवाल विचारणारे, काही अडचण असली महाराज की सांगत जा असे आमच्यावर प्रेम करणारे आमचे पहिलवान, आमचे दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आमचा मयूर आहेत. सर्वच मंडळी, देऊ संस्थांचे अध्यक्षसुद्धा येत आहेत. पण आता त्यांना जर यायचं म्हणलं तर मला अजून 400 किलोमीटर जायचं आहे, बरोबर आहे का नाही. भाषणापर्यंत ते येतील. अजून बऱ्याचशा लोकांच्या श्रद्धांजल्या राहिल्या. महाराष्ट्र ज्यांच्या यूट्यूब चॅनलचा चाहता आहे असं महाराष्ट्रातील एकमेव एकदम शुद्ध पद्धतीचं वारकरी चॅनल म्हणून ज्यांच्याकडे पाहिल्या जातं, आमचे जिव्हाळा चॅनलचे मालक अमोल भैया, दादालाही द्यावे तेवढे धन्यवाद. सर्वच मंडळी तुम्ही आहे. सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर आरती ज्ञान राजा मनोविला माझा अर्थ जान राजा लोपले जान जगी हित जन त्रिकोणी अवतर पांडुरंग बोले विश्वधर्मात गेले राम मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा सद्गुरु रामामूर्ती पाय दाखवे आरती तुकाराम राघवे सागराचे स्वामी सद्गुरु रामामूर्ती पाय तुलने से ब्रह्मा चरणे मस्तक ठेविले आरती तुकाराम आरती तुकाराम स्वामी सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आरती तुकाराम चंद्रभागे मागणिक प्रति आहे देशी तरी बाय पांडुरंग आता उदार दोई मजडे विभाय चंदाजी ज्ञानदेव कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव बजरंगबली हनुमान की जय. सर्वांनी खाली बसा 5 मिनिटं. उपस्थित श्रोत्यांना विनंती आहे, पुढची काही मिनिटे या ठिकाणी आपला वेळ आम्ही घेणार आहोत. त्यामुळं कळकळीची विनंती, कोणी जागेवरनं उठू नका. माझ्या वडिलांची देवा का मिरसे का देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा. स्वर्गीय हरिभक्तपरायण बमनराव बापूराव शिंदे तथा बापूंच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज या ठिकाणी ज्यांच्या आवाजानं महाराष्ट्राला वेड लावलं, ज्यांच्या चिंतनानं आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होताना आपण पाहतोय, असे हरिभक्तपरायण
संत चोखोबाराय मंदिराचे निर्माते आणि आवाजाचे जादूगार हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांचं सुंदर असं हरिकीर्तन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. खरं तर इथं बसलेल्या प्रत्येकालाच वेळेची घाई आहे, प्रत्येकाला जायचं आहे, परंतु या ठिकाणी आज ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण एकत्रित आहोत त्यांच्याविषयी इथं असलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळी भावना आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की फक्त बापूंसाठी आपण पुढची काही मिनटं वेळ आम्हाला द्यावा अशी विनंती करतो. खरं तर बापूंचा परिचय करत असताना महाराजांनी त्यांच्या कीर्तनामध्ये त्यांच्या जीवनामध्ये डोकवण्याचा प्रयत्न केला. खरं तर हे शिंदे परिवार या कुरोळी गावातला बापूंच्या जीवनाविषयी जर सांगायचं म्हटलं तर बापूंचे वडील स्वर्गीय बापूरावजी शिंदे हे भारतीय सैन्य दलामध्ये सेवा करत असताना ज्यांना वीरमरण प्राप्त झालं आणि अशा एका थोर स्वातंत्र्य सेनानीच्या पोटी बापूंचा जन्म झाला. आणि खऱ्या अर्थानं अत्यंत हलकीच्या परिस्थितीमध्ये आपल्या आईवडिलांनी त्यांचा सांभाळ केला आणि आपल्या आईवडिलांनी दिलेले संस्कार आणि खऱ्या अर्थानं सोसलेल्या हाल अपेष्टा याचं चीज बापूंनी त्यांच्या जीवनामध्ये पुढे जाऊन केलं. त्यांचं प्राथमिक शिक्षण हे आपल्याच गावामध्ये कुरोळ या ठिकाणी संपन्न झालं आणि तदनंतर वडगाव रासे या ठिकाणी त्यांचं विद्यालयीन शिक्षण माध्यमिक शिक्षण वडगाव रासे या ठिकाणी झालं. पुढे पुण्यामध्ये गेल्याच्या नंतर औंध या ठिकाणी बापूंनी ITI केला. तर थोडंसं कार्यक्रमाच्या रूपरेषेमध्ये आपण बदल करतोय. महाराजांना पुढे कीर्तन सभेसाठी जायचं आहे. सर्वप्रथम या ठिकाणी महाराजांचा सन्मान संपन्न आपण करतोय. हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांचा सन्मान आपण संपन्न करतोय आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी उपजिल्हाधिकारी आदरणीय कोकडे साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. आदरणीय उपजिल्हाधिकारी कोकडे साहेब आपणाला विनंती करतो आपण महाराजांचा सन्मान करण्यासाठी पुढे यायचं आहे. चला साहेबांना विनंती करतो आपण उपजिल्हाधिकारी आणि आपल्या तालुक्याचं भूषण आदरणीय कोकडे साहेबांना विनंती आहे आपण पाटील महाराजांना सन्मानित करावं. आणि यानंतर पुढील सन्मान आपण संपन्न करतोय. ज्यांच्या आवाजानं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं असे हरिभक्तपरायण गायनाचार्य रोहिदास महाराज जगदाळे महाराजांचा सन्मान संपन्न होतोय. मी कुरोळी गावचे माजी सरपंच रायबा बोरकर आपणाला विनंती करतो आपण जगदाळे महाराजांना सन्मानित करण्यासाठी पुढे यायचंय. माजी सरपंच रायबा बोरकर मान्यवरांना विनंती करतो नामोल्लेख झाल्यानंतर आपण त्वरित व्यासपीठावरती यावं. हरिभक्तपरायण गायनाचार्य रोहिदास महाराज जगदाळे यांचा सन्मान यानंतर आपण करावा. त्यानंतर गायनाचार्य हरिभक्तपरायण कैलास महाराज पवार यांचा सन्मान करण्यासाठी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष रामभाऊबा बोरकर आपणाला विनंती करतो आपण कैलास महाराजांना सन्मानित करावं. त्याचबरोबर हरिभक्तपरायण सुनील महाराज पवार गायनाचार्य महाराजांचा सन्मान यानंतर संपन्न होतोय. मी दत्तात्रय नलगे पाहुणे जावई पाहुण्यांना विनंती करतो आपण सुनील महाराजांना सन्मानित करावं. चला मान्यवरांना विनंती ज्यांचा नामोल्लेख होतोय आपण त्वरित या ठिकाणी यावं. या सर्व गायक वृंदांचा आपण सन्मान करतो ज्यांच्या आवाजानं आपण पाहतो की सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण त्यांना पाहिलं, परंतु आज प्रत्यक्षामध्ये आज आपण या सगळ्या मंडळींना समोर पाहतोय. त्यांना ऐकण्याची आपल्याला सुवर्ण संधी या शिंदे परिवारानं प्राप्त करून दिलेली आहे. या सगळ्या मंडळींचा यथोचित सन्मान या परिवाराच्या वतीनं संपन्न होतोय. आणि यानंतर ज्यांच्या बोटामध्ये खरं तर जादू आहे, विद्युत गतीनं ज्यांची बोटं चालतात पकवाजावरती, असे मृदुंग सम्राट हरिभक्तपरायण भरत महाराज पठाडे यांचा सन्मान करण्यासाठी निर्भय गावचे माजी सरपंच तात्यासाहेब सोनवणे आपल्याला विनंती करतो आपण भरत महाराजांचा सन्मान करावा. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रामभाऊबा बोरकर मान्यवरांना विनंती करतो आपण नामोल्लेख झाल्यानंतर लगेच या ठिकाणी यावं. आपल्या शुभहस्ते सन्मान होतोय. मृदुंग सम्राट भरत अण्णा पठाडे महाराजांचा सन्मान माजी सरपंच तात्यासाहेबांना विनंती करतो आपण करावा. आणि बाकीचे उर्वरित सन्मान आपण श्रद्धांजली अगदी मोजक्या काही श्रद्धांजली आहेत त्या घेणार आहोत आणि त्यानंतर बाकीचा सन्मान आपण घेणार आहोत. या सगळ्या मंडळींना पुढे जायचंय त्यामुळे आपण तो सन्मान अगोदर घेतलेला आहे. माझी पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे आपणासाठी या ठिकाणी सगळी व्यवस्था जी केलेली आहे परिवारानं
आपण एक थोडीशी काही मिनिटे, मी सुरुवातीला सांगितलं की बापूंसाठी आपण काही मिनिटं आपल्या जीवनातला वेळ द्या, अशी माझी कळकळीची विनंती समोरच्या सगळ्या श्रोत्यांना. यानंतर आपण बापूंना खरं तर जवळून पाहणारे, जवळून ओळखणारे अनेक स्नेही नातलग मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या मुखातून आपण बापूंना या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित करत असताना त्यांचा जीवनपट आपल्यासमोर उलगडण्याचं काम हे सगळे मंडळ या ठिकाणी करतील. त्यामुळे माझ्यासमोर जी मोठी यादी आहे, अगदी त्यांचा जीवन परिचय तो थोडासा बाजूला ठेवतो आणि यानंतर मी विनंती करतो निरवेगावचे माजी सरपंच सन्माननीय, यानंतर मी आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष रविबापूंना विनंती करतो आपण श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी पुढे यायचं आहे. आदरणीय शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष रविबापू काळे, आपल्याला विनंती आपण श्रद्धांजली समर्पित करावी. स्वर्गीय पितृतुल्य व्यक्तिमत्व बबनराव बाबूराव शिंदे उर्फ बापू यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत. बापूंच्या जीवनकार्याचा आढावा या ठिकाणी माझ्या अगोदर घेतलेला आहे. खऱ्या अर्थानं या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ज्यांची सुसरावी अशी कीर्तनरूपी सेवा संपन्न झाली ती हरिभक्तपरायण सद्गुरू पुरुषोत्तम महाराज पाटील, उपस्थित मान्यवर, शिंदे परिवाराचे सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, शोकाकुल बंधू भगिनींनो, बापूंचं नेमस्त व्रतस्थ असं जीवन ते जगले. 1 वर्षापूर्वी ते आपल्याला सर्वांना सोडून गेले. परंतु त्यांची दोन्ही कर्तबगार मुलं, संदीपराव असतील, युवराज असतील, उद्योग व्यवसायामध्ये अतिशय उत्तम प्रकारचं काम ते करतायत. पुण्यासारख्या पुण्यनगरीमध्ये आपल्या व्यवसायामध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं स्थिर स्थावर झालेले आहेत. मग ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असेल, लॉजिस्टिकचा व्यवसाय असेल, उत्तम प्रकारे सांभाळत आपल्या कुटुंबाला एका उत्तुंग अशा यशाच्या शिखरावर वडिलांच्या हयातीत नेण्याचं काम या सुपुत्रांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच निश्चितपणे आपल्या मुलांची कर्तबगारी पाहिल्याच्या नंतर बापूसुद्धा अतिशय आनंदामध्ये त्या ठिकाणी कृत्य झाले असतील. आज आपणा सर्वांच्या वतीनं, मी माझ्या काळे परिवाराच्या वतीनं या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं बापूंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद बापू. यानंतर सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य सन्माननीय राजेंद्रजी कोरेकर पाटील, आपणाला विनंती करतो आपण श्रद्धांजली समर्पित करावी. आणि त्यानंतर श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य आणि बांधकाम समितीचे सभापती आदरणीय पैलवान मंगलदासप्पा बांदल यानंतर श्रद्धांजली समर्पित करतील. कैलासवासी बबनराव बाबूराव शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वजण आवर्जून त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी, त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी उपस्थित झालेला आहात. आई म्हणजे सहानुभूतीची, प्रेमाची वाट, तर बाप म्हणजे कर्तबगारीची, आधाराची एक वेगळी घाट. आणि असा एक घाट या कुटुंबानं 1 वर्षापूर्वी ओलांडून आज हे कुटुंब पुढं मार्गक्रमण करायला निघालेलं आहे. परंतु 30 वर्ष अखंडपणे पंढरीची वारी करणारे वारकरी आणि ही वारी करत असताना आपल्या कुटुंबाला दिलेले संस्कार, शिकवण, यातून उभं राहिलेलं कुटुंब, मुलांनी केलेली प्रगती, हे सगळं जमेल असताना आज अचानकपणे 1 वर्षापूर्वी बापू आपल्या सगळ्यांना सोडून गेले. खरं तर बापू हे आमच्या गावचे जावई आदरणीय शिवाजीराव दिवेकर यांचे जावई, आमचे सहकारी नानासाहेब आणि बाळासाहेब यांचे मेहुणे. आणि असे बापू अनेक वर्ष संघर्ष करताना आयुष्यामधल्या त्या संघर्षाची वाट
त्या संघर्षाच्या वाटेमधून कुटुंबाला एक पुढं दिशा देण्याचं काम त्यांनी नक्की केलं. आणि आज आपण पाहताय की त्यांचे दोन्ही चिरंजीव, त्याच्यामध्ये संदीपराव माझे सहकारी आहेत, युवराज माझे सहकारी आहेत, हे दोन्ही चिरंजीव पुण्यासारख्या ठिकाणी अतिशय प्रतिथयश उद्योगपती म्हणून गणले जातात. आणि ही एक वेगळी ओळख कुरुलीची असेल, आमच्या न्हावरेची असेल किंवा शिरूर तालुक्याची, या कुटुंबाच्या वतीने या दोन्ही चिरंजीवांनी तयार केली. त्यांच्या कन्या मोहिनीताई असतील, आपल्याच जवळच्या निर्वीमध्ये दत्तात्रय नलगेंच्या पत्नी आहेत त्या. दत्तात्रय नलगेसुद्धा एक चांगल्या पद्धतीचे उद्योजक म्हणून या परिसरामध्ये काम करतात. आणि असा हा परिवार, या परिवाराचा आधारवड 1 वर्षापूर्वी गेला. तो गेल्यानंतर या कुटुंबाला नक्कीच जाणवत असेल की आज खऱ्या अर्थानं बापूंची ताकद, बापूंचे आधार, बापूंचे आशीर्वाद आम्हाला पुढेही गरजेचे होते. परंतु नियतीपुढं कुणाचा इलाज नसतो. शेवटी एक ना एक दिवस प्रत्येकाला जाणं असतं. परंतु हे जाताना आयुष्यामध्ये चांगली संतती आणि उत्तम संपत्ती ज्यानं गोळा केली त्याचं आयुष्य सार्थक असतं. ते खऱ्या अर्थानं आयुष्य त्यांचं सार्थक झालेलं होतं. परंतु आजही त्यांची गरज होती. ती गरज असतानाच बापूंचं जाणं या कुटुंबाला फार वेदनादायी होतं. त्यांच्या सगळ्या आठवणी जतन करून पुढं मार्गक्रमण करणं हीच खऱ्या अर्थानं बापूंना श्रद्धांजली ठरेल. 1 वर्षानंतरसुद्धा त्या स्मृती जागवण्याचा प्रामाणिक प्रयत्न या कुटुंबानं केला. त्या बापूंच्या चिरंत स्मृतीस विनम्राचं अभिवादन करतो आणि आदरांजली वाहून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. आपणच्या अगोदर या ठिकाणी खरेदी विक्री संघाचे चेअरमन सन्माननीय राजेंद्रजी नरवडे आपल्याला विनंती करतो आपण श्रद्धांजली समर्पित करावी. यानंतर पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य आणि बांधकाम समितीचे माजी सभापती आदरणीय पैलवान मंगलदासप्पा बांदल आणि त्यानंतर उपजिल्हाधिकारी आदरणीय संदीपजी कोकोडे साहेब. बापूंच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या आठवणी जागवण्यासाठी आज 1 वर्षाने त्यांच्या मुलांनी हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. महाराजांनी कीर्तनरूपी सेवा समर्पित केली. या कुटुंबाचे स्नेही आणि अनेक मान्यवर मंडळी, IAS IPS अधिकारी या ठिकाणी येऊन या कुटुंबाचं सांत्वन करून गेलेले आहेत. या सर्व घटनाक्रम घडत असताना वडिलांनी जो वसा आणि वारसा जतन केलेला आहे, तो जतन करून ठेवलेला आहे, त्याचं सातत्य ठेवण्याचं काम त्यांची मुलं त्या ठिकाणी करत आहे. युवराजचा आणि संदीपचा सर्वांनी खरं तर उल्लेख केला की या सगळ्या गोष्टी, जी इंडस्ट्री वाढती आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने ही मंडळी दुसऱ्या तालुक्यामध्ये जाऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करत आहेत, हे फार महत्त्वाचं आहे. कारण ज्या पद्धतीने आज युवराजचा आणि संदीपचा प्रवास होतो आहे, आपण त्याचे सगळेजण साक्षीदार आहोत. त्यांच्या वडिलांच्या प्रवासाचे खरं तर तुम्ही सगळे साक्षीदार असाल. आम्हाला कदाचित थोडी कमी माहिती असेल, परंतु मला येता येता मयूरने सांगितलं की प्रत्येक महिन्याच्या वारीला त्या ठिकाणी पंढरपूरला जाणारा माणूस होता. शेवट कुणाची तरी सात्विकता असल्याशिवाय कुटुंब वाढत नाही. तुकोबारायांच्या जीवनामध्ये सुद्धा जसं महाराजांनी सर्व गोष्टी सांगितल्या की भोलोबा आणि कनकाईच्या पोटी जन्माला आलेला एक मुलगा संत साहित्याच्या क्षेत्रामध्ये न भूतो न भविष्यते अशा पद्धतीचं काम संत तुकोबारायांचं आहे. शेवट कुणाचं तरी पुण्य असावं लागतं. ते पुण्य आज या आईवडिलांच्या पायाच्या पुण्याने आज संदीपला आणि त्या ठिकाणी आपल्या युवराजला मिळतं आहे. म्हणून आपण सगळे मायबाप मंडळाला खरं तर महाराजांनी अत्यंत सुंदर कीर्तन केलं आणि सांगता सांगता त्यांनी सांगितलं की काही खरं नाही कुणाचं. पण मला असं वाटतं की ज्यांनी गाथा बुडवल्या ना, त्या रामेश्वर पाटणला सुद्धा शेवट तुकोबारायांची आरती लिहावी लागली. काळ बदलत असतो, पण काळावरती सुद्धा खूप चांगलं औषध असतं. परंतु आयुष्यामध्ये कुणाचं उसनं घेतलं ना, त्याला द्यायला शिकलं पाहिजे. तुकोबारायांनी फार सुंदर सांगितले, पाया झाला नारू तेथे बांधला कापरू. मग कापराचा काय उपयोग नाही, तेथे बिबव्याचे कामं अधमासी अधम. जर तुम्हाला नारू झाला तर बिबवा घातला ना की पटकन बरं होतं. म्हणून आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, कुणाचं घेतलेलं उसणं ठेवायचं नाही आणि कुणी त्रास दिला असेल त्याचंही उसणं ठेवायचं नाही, त्याला देऊन टाकायचं व्याजाचं. असं ही मंडळी तुकोबारायांच्या अभंगातून आपल्याला सांगतायत.
आणि ही वस्तुस्थिती आहे. म्हणून आज आपण सगळे मायबाप मंडळी आज 1 वर्षाच्या नंतरसुद्धा या कुटुंबाच्या या प्रथम पुण्यस्मरणाला आपण सगळी मंडळी आलात. आज सगळं वातावरण कसं प्रत्येकजण प्रत्येकाशी बोलतो आहे. आज रवी बापू बोलतो आहे, राजू त्या ठिकाणी बोलतो, जरा बरं वाटलं सगळेजण येऊन बोलत आहेत. आता इकडं हा चेअरमन झाला आहे राजू, हा पण बोलतो आहे. नाही त्यांना बसायचं अवघड होतं, पण आज इथं जरा बरं वाटलं. जरा आल्यावर सगळे लोक हसतायत, बोलत आहेत, एकामेकाच्या गळा भेटी घेत आहेत. हे आयुष्यभर राहिलं पाहिजे, ही खरी सात्विकता आहे. आणि म्हणून वाबळे साहेब आपणही आलेले आहेत. बरं वाटलं जरा सगळ्या मंडळींचे चेहरे पाहून. आणि आज समाधान वाटतं आहे की आज युवराजच्या आणि आमच्या संदीपच्या पाठीमागं एक चांगला आशावाद आहे. भले तुम्ही मदत करू नका, पण कधीतरी एक चांगुलपणाने म्हणा की आमच्या तालुक्यातली मुलं आज खेड तालुक्यामध्ये जाऊन एक वैभव उभं करतायत आणि त्या वैभवाचे आपण साक्षीदार आहोत. हा योगायोग त्यांच्या आईवडिलांच्या पुण्याईने आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून आज खरोखर जरी 1 वर्ष झालं असेल, पण आपण सगळे मायबाप मंडळी त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित झालात. मी मनापासून संदीप आणि युवराजवरती प्रेम करणारे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित झालात, त्यांचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. माझ्या बांदल कुटुंबाच्या वतीने आणि राज्यातील आमच्या सर्व पैलवान मंडळींच्या वतीने बापूंना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद अप्पा. यानंतर उपजिल्हाधिकारी सन्माननीय संदीपजी कोकडे पवारसाहेब आणि त्यानंतर दरम्यान या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांचं आगमन होतं आहे जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज मोरे महाराजांना विनंती करतो आपण यानंतर श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी या ठिकाणी यावं. तुका म्हणे ओगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आयुष्यभर ज्या माणसाच्या चेहऱ्यावर समाधान होतं, म्हणजे मी ज्या ज्या वेळेस भेटलो त्या त्यावेळेस बापूंच्या चेहऱ्यावरचं जे समाधान होतं ते मी कायम संदीपला सांगत असतो. तो कितीही मोठा झाला तरी ते समाधान प्राप्ती करण्याकरता जे काही तुला करता येईल ते कर. आपण सर्वजण आलात. मी शिंदे कुटुंब याच्या वतीने आणि माझ्या व्यक्तिशा वतीने आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने बापूंना मनपूर्वक अशी श्रद्धांजली व्यक्त करतो. जे रामकृष्ण हरी. यानंतर अखेरची श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज देऊ संस्थानचे अध्यक्ष आदरणीय हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज मोरे आपणाला विनंती करतो आपण श्रद्धांजली समर्पित करावी. रामकृष्ण हरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. उशीर यायचा आणि तुमचा अजून जेवण्याचा मी वेळ खायचा, हे काय बरोबर नाही. ज्यांच्या नावातच हे बबन बाबूराव शिंदे, बबन म्हणजे सरळपणा. वारीत सुद्धा त्यांच्यापणात आमचे नातेवाईक जरी असले तर कधी कोणत्या गोष्टीचा आठठास नाही. आणि सगळ्यांसंग मिळून आमच्या चुलते बाळासाहेब पंढरनाथ मोरे हे 40 वर्ष असतापासून पदावरती असणारे कारभार करणार, पण कधी बी गावात सुद्धा कधी येऊन असं रुबाब वगैरे म्हणलं नाही की आमचे ते पाहुणे आहेत आणि असे असलं काय नाही. एक सरळपणाने अध्यात्म जीवनामध्ये कसं मारावे कीर्तिरूपे व्हावी अशी ही त्यांच्या कारकिर्दीच्या जीवनाची वाटचाल. आणि त्याच्या प्रथम पुण्यस्मरणाला आम्हाला उभं राहता आलं तरी जगद्गुरू भावपूर्ण श्रद्धांजली. रामकृष्ण हरी.